तर सगळीकडे राजकारण, राजकारण आणि राजकारण्याची चर्चा चालू आहे. मतं कोणाला द्यायची याविषयी चालू आहे. मतदानाची दिवस पण आलेला आहे. तर आता गेली 10 वर्ष भाजपने राज्य केलं. तर कुठेतरी अँटी इन्क्युम्बन्सी असा एक सेंटिमेंट असतं. तर त्याचं प्रो इन्क्युम्बन्सी करण्यासाठी मला वाटतं भाजप कार्यरत आहे. तर मला असं पहिल्यांदा फार कुतूहल आहे, की ह्यासाठी हे परिवर्तन करण्यासाठी तुमचा इलेक्शन मॅनिफेस्टो काय होता? आणि मला माहिती आहे तुम्ही थिंक टँकमधले आहात, तर तुम्ही परत हॅट्रिक करणार का? शेवटच्या उपप्रश्नापासून सुरुवात करतो. आम्ही निश्चितपणाने हॅट्रिक करणार आहोत, यात काही शंका नाही. आणि हा आमचा आत्मविश्वास केवळ एक माणसाने आशावादी असावं या एका गृहीतकावर आधारलेला नाही. तर आम्ही जे काम केलंय त्या कामाच्या अनुषंगाने आमच्या मनामध्ये पूर्णपणे एक आत्मविश्वास आहे की लोक आम्हाला मत देतील. मी एक 2-3 कारणं स्पष्ट करतो. एकतर कसं आहे की आपल्या देशामध्ये असं मानलं जातं आणि गेल्या काही दशकांमध्ये हा शब्दप्रयोग खूप रूढ झाला की अँटी इन्कम्बन्सी आणि जे स्थापित लोक आहेत त्या स्थापितांच्या विरोधात मत दिलं जातं. ही गोष्ट खरी आहे की लोकशाहीमध्ये तुम्हाला स्थापितांच्या विरोधात मत देण्याची पूर्ण मुभा आहे आणि लोकांनी ती अनेक वेळा वापरली पण आहे. पण दरवेळीच असं घडतं किंवा अमुक एका वर्षानंतर असंच घडतं असं मानणं भाबडेपणाचं आहे. अनेक उदाहरणं आहेत की लोकांनी एखाद्या पक्षाच्या मागे, एखाद्या नेत्याच्या मागे आपली ताकद उभी केली आणि वर्षानुवर्ष त्या पक्षाला लोक मत देत गेले. आपण ओडिसाचं उदाहरण बघू की नवीन पटनायक आता मुख्यमंत्री आहेत आणि 5व्यांदा ते पुन्हा विधानसभेमध्ये लोकांचा कौल आजमावून पाहतायत. दक्षिण भारतातही अशी अनेक उदाहरणं होती. आपल्याला जयललितांचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. NT रामाराव यांनी देखील अनेक वेळा जनादेश घेतला. उत्तर भारतामध्ये देखील अनेक पक्ष असे होते किंवा अकाली दलाची राजवट खूप दीर्घकाळ पंजाबमध्ये होती. बंगालमध्ये एक काळ असा होता की कम्युनिस्टांशिवाय दुसरं काहीच नव्हतं. पण असं असलं तरी देखील त्या आताच्या काळात जो फरक पडला आहे तो हा की लोक परफॉर्मन्सवर आधारित मतदानाचा निर्णय करतात. आणि भारतीय जनता पार्टीने विशेषतः आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा शब्दप्रयोग भारतीय राजकारणामध्ये रूढ केला आहे. तो म्हणजे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स. म्हणजे कामगिरीच्या आधारावर मत द्या. आणि तुम्हाला हे लक्षात येईल की आम्ही ज्या पद्धतीने कामगिरीचा उल्लेख करतो, परफॉर्मन्सच्या आधारे जनादेशासाठी लोकांकडे जाऊन प्रार्थना करतो, तसं दुर्दैवाने अन्य कोणताही भाजपेतर पक्ष करताना दिसत नाही. मी महाराष्ट्रातल्या पक्षांची, विरोधी पक्षांची उदाहरणं घेतली. मला एकही भाषण आढळत नाही उद्धव ठाकरे यांचं की ते म्हणतायत की मी जे 2.5 वर्ष काम केलं त्याच्या आधारे मला मत द्या. शरद पवारांनी कधीही असं म्हटलं नाही की मी जे काम केलं ते तर अनेक वेळा मुख्यमंत्री होते, केंद्रात होते, त्याच्या आधारे मत द्या. असं म्हणण्याचं साहसच या लोकांकडे नाही. कारण दुर्दैवाने त्यांनी त्यांच्या काळामध्ये भरीव नेत्रदीपक असं लोकांच्या रोजच्या जगण्यामध्ये एक सुकरता आणणारं, ईज ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतो, असं काहीही केलं नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण त्यामुळे त्यांच्याकडे आज ते नीतिधैर्य नाही की ज्या आधारे ते म्हणू शकतील की पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सच्या आधारे मला मत द्या. आमच्याकडे ते आहे. मला असं वाटतं की हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थाने पार्टी विथ अ डिफरन्स या बिरुदापर्यंत आणून पोचवतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.